ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। रशियन सैन्यानं आता युक्रेनची राजधानी कीवकडे आपला मोर्चा वळवलाय। कीवला रशियन सैन्यानं चारही बाजूनं घेरलंय। कीवच्या सीमेवर कित्येक किलोमीटर लांबपर्यंत लष्करी वाहनं पाहायला मिळत आहेत। सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून ही दृश्य स्पष्ट दिसत आहेत। रशियन सैन्याच्या हल्ल्यामध्ये चेर्निकिव शहरात जोरदार हल्ला चढवण्यात आला। या हल्ल्यामध्ये चेर्निकिव शहर बेचिराख झालंय। मृतदेहांचे खच शहरात अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहेत। अनेक इमारती पूर्णतः जमीनदोस्त झाल्या आहेत। चेर्निकिव शहरावर रशियाकडून मोठ्या प्रमाणात मिसाईल हल्ले केले जात आहेत। रॉकेट लॉन्चर, मिसाईल अशा अत्याधुनिक शस्त्रांसह रशियानं जोरदार हल्ले केले। या हल्ल्यांमुळे शहराच्या अनेक भागातल्या नागरिकांनी पलायन केलं तर अनेकांनी बंकरमध्ये आसरा घेतला। रशियन सैन्य चांगलंच आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे। अनेक अत्याधुनिक शस्त्रास्त्रांसह हल्ले केले जात आहेत। मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र, रॉकेट लॉन्चर यासह अनेक शस्त्रांचा वापर रशियाकडून केला जातोय। या हल्ल्यांनी युक्रेन पूर्णपणे हादरून गेलाय। युद्धामध्ये रशियन सैन्याचं मोठं नुकसान झालंय। युक्रेनच्या शहरांमध्ये शिरलेले अनेक रणगाडे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत। खार्किव आणि चेर्निकिवच्या रस्त्यांवर आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या रणगाड्यांचं दृश्य पाहायला मिळत आहे। रशियन सैन्याला युक्रेनमध्ये मोठ्या विरोधाचा सामना करावा लागतोय। नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले असून रशियन सैनिकांचा विरोध होताना दिसतो आहे। रशियाच्या हल्ल्यामध्ये अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्या तर रहिवासी इमारतींना सुद्धा रशियाच्या सैन्यानं लक्ष्य केलं असून युक्रेनच्या नागरिकांमध्ये यामुळे तीव्र संताप व्यक्त केला जातोय। इमारतींवर सातत्यानं रॉकेट आणि मिसाईल हल्ले होत असल्यानं युक्रेनचे नागरिक भयभीत झालेत। अनेक नागरिकांनी घरदारं सोडून सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला। या हल्ल्यांमुळे बेघर होण्याची वेळ हजारो नागरिकांवर आली आहे। रशियाकडून युक्रेनवर बॉम्ब हल्ले सुरूच असून अनेक महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य केलं जातं। या हल्ल्यामध्ये महत्त्वाच्या इमारतींचं मोठं नुकसान होत आहे तर निष्पाप नागरिकांचाही यात हकनाक बळी जातोय। युक्रेनच्या रहिवासी भागात रशियाकडून मोठ्या प्रमाणात मिसाईल डागली जात आहेत। सातत्यानं होणाऱ्या या हल्ल्यांमुळे युक्रेन पार हादरून गेलंय। पडझड झालेल्या इमारती आणि जखमी झालेले नागरिक असं युक्रेनच्या रस्त्यांवरचं सर्वत्र पाहायला मिळणारं चित्र आहे। युक्रेनच्या अणु प्रकल्पांना सुद्धा रशियाकडून लक्ष्य केलं जात आहे। झॅपोरिझिया प्रकल्पावर रशियानं मिसाईलनं हल्ला केला। या हल्ल्यामध्ये प्रकल्पाचं मोठं नुकसान झाल्याचा दावा युक्रेननं केला। या हल्ल्यानंतर प्रकल्पात मोठी हानी झाली असून सध्या तरी प्रकल्पातून कोणत्याही प्रकारची गळती होत नसल्याचं युक्रेननं स्पष्ट केलंय। युक्रेनच्या अनेक शहरांवर रशियाकडून मोठे हल्ले केले जात आहेत। चेर्निकिव शहरात मोठ्या संख्येनं नागरिक वस्त्यांवर हल्ले होत आहेत। या हल्ल्यामध्ये अनेक सर्वसामान्य नागरिक जखमी होत आहेत। हल्ल्यांमुळे रहिवासी इमारतींचं सुद्धा प्रचंड नुकसान होत आहे। रशियन फौजांना युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात विरोधाचा सामना करावा लागतो। युक्रेनचे नागरिक रस्त्यावर उतरून रशियन फौजांना परत जावं अशी घोषणाबाजी करत आहेत। रणगाड्यांसमोर आडवं पडून जीव गेला तरी बहत्तर पण आम्ही शरणागती पत्करणार नाही असे सर्वसामान्य नागरिक आक्रमक होऊन भूमिका मांडू लागले। यासोबतच एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेचच परत येतो।